Hello everyone. In this video, we discuss factors affecting turbidimetry or nephelometry means factors affecting scattering of radiation. आपण इथे स्कॅटरिंग ऑफ रेडिएशनला जे फॅक्टर्स अफेक्ट करतात ते फॅक्टर्स इथे आपण बघणार आहोत. आता पहिला फॅक्टर आहे कॉन्सन्ट्रेशन, इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन स्कॅटरिंग. आता कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट स्कॅटरिंगवर काय होतो, जेव्हा आपण एखादी रेडिएशन सॅम्पल सोल्युशनमध्ये टाकतो तर त्या रेडिएशनची काहीतरी इंटेन्सिटी असते, त्या लाईट बीमची काहीतरी इंटेन्सिटी असते. तो जेव्हा त्यामधनं पास होतो तेव्हा त्या जर सॅम्पलमध्ये सस्पेंडेड पार्टिकल असेल तर काही पार्ट त्या रेडिएशनचा स्कॅटर्ड होणार आहे आणि उरलेला पार्ट हा ट्रान्समिट होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर इन्सिडेंट रेडिएशनपेक्षा ट्रान्समिटेड जी रेडिएशन आहे त्याची इंटेन्सिटी ही कमी असणार आहे, ही कमी होणार आहे. ती का कमी होणार तर स्कॅटरिंगमुळे काही लाईट स्कॅटर होणार आहे, त्यामुळे जो उरलेला लाईट आहे तो ट्रान्समिट होणार आहे आणि उरलेला लाईट म्हणजेच इंटेन्सिटी ऑटोमॅटिकली तिथे कमी बघायला मिळते. When a beam of light is passes through a cell containing suspension, its intensity decrease due to scattering by the suspended particle. आता लो कॉन्सन्ट्रेशनला काय होतं बघा, ॲट लो कॉन्सन्ट्रेशन अँड इक्वेशन that is analogous to Beer's law describe the relationship between incident intensity I0, intensity of unscattered radiation IT means intensity of transmitted radiation आणि concentration C of scattering particle. जर आपण बियर्स लॉ किंवा बियर्स लॅम्बर्ट्स लॉचा इथे विचार केला तर लो कॉन्सन्ट्रेशनला आपलं सोल्युशन आहे स्कॅटरिंगच्या वेळी ते बियर्स लॅम्बर्ट्स लॉ हा अप्लाय, ते बियर्स लॅम्बर्ट्स लॉ हा फॉलो करतं. आता तिथे आपला फॉर्म्युला करतो एस इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 I0 अपॉन IT इज इक्वल टू KTC इज इक्वल टू मायनस लॉग टी. आता जर तुम्ही ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये बघितलं असाल तर एसच्या जागी फक्त ए आहे, केच्या जागी तुम्हाला तिथे ॲप्सिलॉन बघायला मिळेल, बाकी इक्वेशन सेम आहे. म्हणजे एस म्हणजे काय तर इथे टर्बिडन्स आहे. लॉग I0 अपॉन IT म्हणजे काय तर डिक्रीजेस इंटेन्सिटी आपण त्याला म्हणू. आता के म्हणजे काय तर के इथे जसं ॲब्झॉर्बन्स कोइफिशियंट, ॲब्झॉर्प्टिव्हिटी कोइफिशियंट आपण ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये बघितला तसं इथे के हा टर्बिडन्स और टर्बिडिटी कोइफिशियंट आहे. टी म्हणजे पाथ लेंथ आणि सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. सेम फॉर्म्युला आहे ॲट लो कॉन्सन्ट्रेशन. आपल्याला हा फॉर्म्युला म्हणजे बियर्स लॅम्बर्ट्स लॉ आपलं सोल्युशन फॉलो करतं. जर हे असं इक्वेशन असेल तर ऑब्विसली टर्बिडन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द सी असं आपण म्हणू शकतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. जर बियर्स लॅम्बर्ट्स लॉ फॉलो होत असेल तर आपण डायरेक्ट म्हणू शकतो की टर्बिडन्स एस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन सी. आता टर्बिडन्स कशाला घेतलं तर लॉग ऑफ I0 अपॉन IT ह्याला आपण टर्बिडन्स कन्सिडर केलंय. आता सेकंड पार्ट आहे नेफिलोमेट्री. जर नेफिलोमेट्रीचा आपण स्टडी करायला गेलो, इथे जर आपण इन्सिडेंट रेडिएशन, स्कॅटर्ड रेडिएशन, कॉन्सन्ट्रेशन ह्याचं जर रिलेशन बघायला गेलो तर IS म्हणजे इंटेन्सिटी ऑफ स्कॅटर्ड रेडिएशन इज इक्वल टू केस. केस इथे कॉन्स्टंट आहे जो सस्पेंडेड पार्टिकल्स आणि सस्पेन्शन मीडियावर डिपेंडंट असतो. I0 म्हणजे इन्सिडेंट रेडिएशन आणि सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. IS इज इक्वल टू केस इंटू I0 इंटू सी. आता इथे जर तुम्ही बघितलात तर नेफिलोमेट्रीमध्ये सुद्धा IS म्हणजे काय, इंटेन्सिटी ऑफ स्कॅटर्ड रेडिएशन ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनला डायरेक्टली प्रपोर्शनल असते, कारण I0 ही इन्सिडेंट रेडिएशनची इंटेन्सिटी आहे आणि ही आपण कॉन्स्टंट ठेवू शकतो. केस हा ऑलरेडी कॉन्स्टंट आहे त्यामुळे IS इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द सी, इंटेन्सिटी ऑफ स्कॅटर्ड रेडिएशन ही कॉन्सन्ट्रेशनला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. आता हा झाला इफेक्ट ऑफ और फॅक्टर्स अफेक्टिंग म्हणजे कॉन्सन्ट्रेशन अफेक्टिंग स्कॅटरिंग ऑफ रेडिएशन. आता नेक्स्ट पार्ट आहे फॅक्टर आहे तो म्हणजे पार्टिकल साईज ऑन स्कॅटरिंग. आता पार्टिकल साईजचा इफेक्ट स्कॅटरिंगवर काय असतो तो आपण बघूया. आपण आधीच बघितलेला आहे, आपण प्रिन्सिपलमध्ये बघितलं की स्कॅटरिंग म्हणजे काय आणि रिफ्लेक्शन म्हणजे काय. जर एखादा पार्टिकलची साईज ही त्याच्यावर पडणाऱ्या रेडिएशनच्या वेव्हलेंथपेक्षा जास्त असते तेव्हा आपल्याला रिफ्लेक्शन बघायला मिळतं, आणि एखाद्या पार्टिकलची साईज ही
त्याच्यावर पडणाऱ्या रेडिएशनच्या वेव्हलेंथ एवढीच किंवा त्याच्याही पेक्षा थोडी कमी असते, तेव्हा आपल्याला तिथे स्कॅटरिंग बघायला मिळतं. म्हणजे स्कॅटरिंगसाठी पार्टिकल साईज हा महत्वाचा फॅक्टर आहे. त्यात अजून आपण असं बघितलं, जर पार्टिकल साईज थोडी मोठी असेल तर स्कॅटरिंग, जर पार्टिकल साईज ही त्या पर्टिक्युलर असेल तर स्कॅटरिंग ही 90 डिग्री इन्सिडेंट रेडिएशनचा बघायला मिळते. जर एकदम कमी असेल तर स्कॅटरिंग लॉस होते. एकदम जास्त असेल तर जो अँगल आहे इन्सिडेंट रेडिएशन बरोबर हा बिलो 90 डिग्री असतो, हे आपण बघितलं. त्यामुळे पार्टिकल साईज हा महत्वाचा रोल प्ले करतं स्कॅटरिंग बद्दल. The fraction of the radiation scattered at any angle depend upon the size and shape of the particle in the suspension. जे आता मी बोललो तेच. In fact, the amount of scattering is proportional to the square of effective radius of the particle. Scattering कशावर डिपेंडेंट असतं तर स्क्वेअर ऑफ इफेक्टिव्ह रेडियस ऑफ द पार्टिकल. हेन्स इट इज इम्पॉर्टंट टू कंट्रोल द पार्टिकल साईज अँड शेप. त्यामुळे पार्टिकल साईज आणि शेप आपल्याला कंट्रोल करणं ह्या मेथडच्या वेळी गरजेचं आहे. This demands that sample and standard must be prepared under identical condition. This is not a simple task. मग इथे आपल्याला एखादा पार्टिकल सॅम्पल तयार करायचं आहे आणि त्याचा स्टँडर्ड तयार करायचं, तर आयडेंटिकल कंडिशन असणं गरजेचं आहे. तरच पार्टिकल साईज या सम प्रमाणात तयार होतील आणि प्रॉपर स्कॅटरिंग आपल्याला बघायला मिळेल. आता असं जर सोल्युशन तयार करायचं तर काही कंडिशन आपल्याला कंट्रोल करायला लागतात. एक म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2 आयन्स फॉर्मिंग प्रेसिपिटेट. 2 आयन जे प्रेसिपिटेट तयार करतायत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला कंट्रोल करावं लागतं. रेशो ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन विच आर मिक्स. 2 सोल्युशन आपण मिक्स करतोय त्यांचा कॉन्सन्ट्रेशनचा रेशो सुद्धा आपल्याला फिक्स ठेवावा लागतो. द ऑर्डर अँड रेट ऑफ मिक्सिंग प्रेसिपिटेट. आपण ऑर्डर आणि रेट ऑफ मिक्सिंग प्रेसिपिटेटचा फिक्स करावा लागतो. टाइम रिक्वायर्ड टू अटेन मॅक्सिमम टर्बिडिटी. टेम्परेचर ॲट विच सस्पेन्शन इज प्रिपेअर्ड. द अमाऊंट ऑफ सॉल्ट प्रेझेंट एस्पेशली प्रोटेक्टिव्ह कोलाइड्स. हे काही फॅक्टर्स आहेत. हे जे फॅक्टर्स आहेत किंवा हे जे पॅरामीटर्स आहेत हे इथे आपल्याला कंट्रोल करायला लागतात, तरच आपल्याला प्रॉपर साईजचे पार्टिकल सस्पेन्शन मध्ये मिळतील आणि आपल्याला चांगल्या प्रकारे स्कॅटरिंग इथे मिळेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला इथे प्रॉपर आपल्याला त्या मेंटेन करणं गरजेचं आहे, तरच आपण सॅम्पल आणि स्टँडर्ड हे सेम आयडेंटिकल सेम पार्टिकल साईजचे आपण तयार करू शकू. आता आपण इफेक्ट ऑफ वेव्हलेंथ ऑन स्कॅटरिंग आपण बघू. इफेक्ट ऑफ वेव्हलेंथ ऑन स्कॅटरिंग. द टर्बिडिटी कोएफिशिएंट K is dependent on wavelength of the incident light by the equation K is equal to S into lambda means wavelength raised to minus T. Lambda raised to minus T, where S is a constant specific for the system. T is dependent on particle size and has a value 4 when the scattering particles are smaller than the wavelength of incident radiation, and 2 when the size comparable with wavelength of incident light. आता वेव्हलेंथ ऑन स्कॅटरिंग आपण इफेक्ट ऑफ वेव्हलेंथ ऑन स्कॅटरिंग बघितला तर के जो आपण टर्बिडिटी कोएफिशिएंट आहे त्याचा जर विचार केला तर के इज इक्वल टू एस म्हणजे स्पेसिफिक कॉन्स्टंट इन टू लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ रेस टू टी. आता टी काय आहे तर हा टी हा पार्टिकल साईजवर डिपेंडंट असतो. त्याची व्हॅल्यू 4 असते. जेव्हा स्कॅटरिंग पार्टिकल्स हे यांची साईज वेव्हलेंथ पेक्षा कमी असते, इन्सिडेंट रेडिएशनच्या वेव्हलेंथ पेक्षा कमी असते, तेव्हा ह्याची व्हॅल्यू टीची व्हॅल्यू आपण 4 घेतो. आणि जेव्हा पार्टिकल साईज ही वेव्हलेंथ एवढीच असते कम्पेरेबल असते तेव्हा टीची व्हॅल्यू आपण 2 घेतो. The wavelength of light should be selected in such way that the sample solution does not absorb strongly. Analysis is usually done by employing white light rather than monochromatic light. आपण वेव्हलेंथ लाईटची अशी सिलेक्ट करतो की सॅम्पल सोल्युशन हे आपलं रेडिएशन ऍब्सॉर्ब करणार नाही. आपल्याला स्कॅटरिंग महत्वाचं आहे, ऍब्सॉर्प्शन नाही. त्यामुळे अशी वेव्हलेंथ आपण सिलेक्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे वेव्हलेंथ ही स्कॅटरिंग ऑफ रेडिएशनवर इफेक्ट करते. आणि सर्वात शेवटी आहे इफेक्ट ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बेस्ट रिझल्ट्स आर ऑब्टेन व्हेन देर इज अप्रिशिएबल डिफरन्स बिटवीन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सस्पेन्शन
or suspended particle and the suspension media. जर सस्पेंडेड पार्टिकल्स आणि सस्पेन्शन मीडियामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रॉपर असेल तर चांगल्या प्रकारचं स्कॅटरिंग आपल्याला बघायला मिळतं. आता हे झाले फॅक्टर्स अफेक्टिंग स्कॅटरिंग ऑफ रेडिएशन. पहिला आपण बघितला इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्कॅटरिंग, दुसरा पार्टिकल साईज बघितला, तिसरा वेवलेंथ आणि चौथा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इन्स्ट्रुमेंटेशन बघू. आता आपण थांबू. थँक्यू.